आपण इथे येताना, घरातनं बाहेर पडताना, कुठेही कधीही एक सवय असते आपल्याला. आरशासमोर जाऊन उभे राहतो, सगळं ठीकठाक आहे की नाही आपलंच बघतो आणि मग बाहेर पडतो. मला एक प्रश्न तुम्हा सर्वांना विचारायचा आहे, प्लीज हात वर करून उत्तर द्या. ह्या कार्यक्रमाला येण्यापूर्वी आरशात कोणी कोणी पाहिलंय? प्लीज हात वर करा. गुड. 90% लोकांचा संबंध डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट चित्रकलेशी आहे. पटतंय का बघा? कारण सौंदर्यपूर्ण दिसणं, नीटनेटकेपणाने दिसणं, व्यवस्थित राहणं, प्रेझेंटेबल असणं, हा सगळा संबंध चित्रकलेशी आहे. हो, गृहिणींचं बघा, आमटी भाजी केली आहे, रंग बघतात, सांगतात आज काहीतरी बिनसली आहे चव, फक्त रंग बघून संबंध चित्रकलेशी. केशरी, पांढरा, हिरवा हे 3 रंगाचं नुसतं नाव घेतल्या आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो फडकणारा तिरंगा. कनेक्शन चित्रकला. इथे आलेल्या 10% लोकांनी हात वर केले नव्हते, त्यांचं पण सांगतो, कारण ते अंध आहेत. त्यांनी सुद्धा हा संबंध चित्रकलेशीच आहे, कारण तेव्हा तिरंग्यातले ते रंग इथून बघायचे नसतात, इथून बघायचे असतात. आज वैद्यकशास्त्रात मानवाने प्रचंड प्रगती केली आहे. लिव्हर ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट, खूप प्रगती होते. अजून नवीन नवीन प्रगती चालू आहे. पण 500 वर्षापूर्वी शरीरशास्त्राचा अभ्यास करून, त्याचे स्केचेस काढून, त्याच्यावर नोट्स काढून हे करायची गरज भासली आणि ते केलं, तो एक चित्रकार होता. हे किती जणांना माहिती आहे? बहुतेक जणांना माहीत नसेल. विमानाचा शोध राईट बंधूंच्या नावावर आहे, पण त्याचीही कल्पना केली होती आणि रेखांकन केलं होतं ते एका चित्रकाराने. थोडक्यात, चित्रकार हा कोणीतरी भयंकर भारी प्राणी असतो हे लहानपणीच माहीत होतं आणि ठरवून टाकलं होतं. मोठेपणी कोण होणार? चित्रकार होणार, इतकं पक्क. 10वी पासआउट झालो, आर्ट स्कूलला ॲडमिशन घेतली. फायनल इयरची गोष्ट. फायनल इयरला प्रोफेसर सांगत होते, चित्रकार चित्र हाताने काढतच नाही. मुळे चित्रकार चित्र काढतो, डोक्याने काढतो. हे मी ऐकतोय आणि माझ्या डोळ्यासमोरून तळून जातोय मागच्या वर्षीचा प्रसंग. घडलं होतं असं, 3 दिवसावर परीक्षा आलेली आणि माझा हात फ्रॅक्चर झालेला. घरच्यांना काळजी, त्या मुलाचं वर्ष वाया जातं का काय, कसं होणार, वर्ष वाया अजून चालणार नाही, वगैरे वगैरे सर्व. मी आईला प्रॉमिस केलं, आई काय वाटेल ते होईल, मी नापास नाही होणार. हातात ब्रशही धरता येत नव्हता. मी परीक्षेला गेलो, समोर मॉडेल बसलं होतं आणि मी डाव्या हाताने चित्र काढलं आणि मी पास झालो. आज सकाळी मी लक्ष्मी नावाच्या एका माझ्या मुलीला भेटलो. ती माझी मैत्रीण झाली आहे. मी सांगायचा प्रयत्न हा करतोय की डावा हातही जर नसता माझा तर मी पायाने चित्र काढलं असतं, पाय नसते तर मी तोंडाने चित्र काढलं असतं, पण मी चित्र काढलं असतं. आणि त्यासाठी ह्या अवयवांची गरज नाही, बुद्धीची गरज आहे. सर सांगतायत आणि मला हे पटतंय, कारण मी प्रॅक्टिकली अनुभवलं. तर
त्यानंतर अनेक वर्षांच्या याच्यामध्ये शोध लावत लावत मी जी सरांच्या वाक्याच्या पुढचं वाक्य आज मी इथे उभं राहून ठामपणे तुम्हाला सांगू शकतो, ते विधान असं की चित्रकार हाताने चित्र काढत नाही, डोक्याने काढतो. तसंच प्रेक्षक फक्त या डोळ्यांनी चित्र पाहत नाही, तो इथून पाहतो. आणि हे विधान मी का करतोय याच्या मागे कारण आहे. मी जी चित्रमालिका तयार केली त्या चित्रमालिकेचं नाव मी तेच दिलं, सी माय पेंटिंग्स विथ क्लोज्ड आईज अँड ओपन माइंड्स. काय आहे ही चित्रमालिका ऐकायचं आहे? सांगतो, ऐका. अत्यंत रहदारीचा रस्ता, आपल्यासारख्या माणसांना सुद्धा रस्ता क्रॉस करणं इतकं जिकिरीचं होतं, अशक्य वाटतं. असा रस्ता क्रॉस करताना एका अंध मुलीला पाहिलं. ती मुलगी अशी माझ्यासमोर मी उभा आहे, ती आली, झर 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 आली. तिने काय पाहिलं, तिने काय सेन्स केलं माहीत नाही. ती आली, अर्धा रस्ता क्रॉस केला, रोड डिव्हायडरच्या पुढे आली, फुटपाथवर चढली आणि गर्दीत दिसेनाशी झाली. ती जेव्हा गर्दीत दिसेनाशी झाली तेव्हा शेवटच्या क्षणी तिच्या हातामध्ये मला पांढरी काठी दिसली. बस तेवढं एकच चिन्ह की ती अंध आहे. आणि तेव्हा जे डोक्यात काहीतरी झालं माझ्या, तू चित्रकार आहेस, तू चित्र काढतोस, म्हणजेच ज्यांना दिसतं अशा व्यक्ती तुझ्या प्रेक्षक आहेत. आज ही अंध व्यक्ती आहे, ही आणि अशा बरेच अंध व्यक्ती, सर्वच कुठेच कमी नाही आहेत, काहीच कमी नाही आहे, फक्त डोळे नाही आहे की दिसत नाहीत एवढंच. जिद्द, आत्मविश्वास, मी हे करून दाखवीन, आणि नुसतं करून दाखवीन नाही, वाटेल ते करून दाखवतात. पण मग ह्या अंध व्यक्ती चित्रांच्या आनंदापासून दूर का? मनात प्रश्न आला. मी घरी आलो, गाडी लावली आणि माझ्या नेहमीच्या कामामध्ये मी काम सुरू केलं. पण हा जो अत्यंत सहज आलेला विचार जो आहे, तो काही केल्या डोक्यातनं जायच ना. असा ठाण मांडून बसला भूतासारखा, सारखं तेच. हे अंध व्यक्ती चित्रापासून दूर का? हा आनंद त्यांच्यापर्यंत कोण पोचवणार? आणि जळी सळी काष्ठी पाषाणी म्हणतात तसं सतत तेच दिसतंय हो. आणि मग ठरवलं की नाही, त्यातल्या शक्यता दिसायला लागल्या, छुपलेल्या, दिसणाऱ्या, अजून काही घडतील अशा. आणि मग ठरवलं की नाही, काय वाटेल ते होऊ दे, हे काम मी करणार. आणि मी ठरवलं की अंधांना चित्र मी दाखवणार. पूर्णपणे रिअलिस्टिक, म्हणजे यथार्थ जसं दिसतं तसं काढणार आम्ही, रिअलिस्टिक काम करणार आम्ही. ह्या अतिशय ॲबस्ट्रॅक्ट विषयाकडे अक्षरशः खेचला गेलो. ज्यांना दिसत नाही आहे त्यांना चित्र दाखवणं काय, आणि जिथे दृष्टिकोन नाही आहे तिथे कलेचं महत्त्व सांगणं काय, दोन्ही तेवढीच अवघड काम आहेत. पण मी ते करायचं ठरवलं, निश्चय केला की हे मी काम करणार. झालं. दुसऱ्या दिवशीपासून ब्लाइंड स्कूल्स, हॉस्टेल्स, जिथे जिथे अंध व्यक्तींचा वावर आहे तिथे मी जाऊन बसायचो, तासन तास बसायचो. कसे वावरतात, काय करतात, काय बोलतात, यांची देहबोली कशी आहे, त्यांचं आकलन कसं आहे हे पाहत राहायचो. कोणाशीही बोलायचो नाही, तासन तास बसायचो. पुढे यातलेच काही व्यक्ती माझ्या मित्र पण झाल्या. एक गोष्ट असते की एखादा गोष्ट आपण अनुभव घेतला की आपल्याला ती व्यक्त होता येते, करता येते. पुढे महिनाभर घरामध्ये मी डोळे बंद करून वावरलो, डोळे बंद करून जेवलो, डोळे मिटून चहा प्यायला, पाणी प्यायलं, जिने उतरले, गच्चीत गेलो. आमच्या गच्चीला जिना नाही आहे. माझी मुलगी वरती धावत यायची, बाबा बाबा गच्चीला कठडे नाही आहेत, पडशील, डोळ्याला पट्टी बांधली आहेस. इथपर्यंत झालं.
हा जो अनुभव घ्यायचा भानगड आहे, सगळ्यात पहिल्यांदा जो मी प्रश्न विचारला होता त्याचं माझं उत्तर मी तुम्हाला देतो. त्या काळात कॉलेज, शाळा या शैक्षणिक 15 वर्षात मी जे शिकलो नाही ते पुढच्या 2 वर्षात शिकलो. त्या काळामध्येच मी घरामध्ये 2 आरसे लावले. घरातनं बाहेर पडताना मी त्या दोन्ही आरशांकडे पाहतो. पहिला आरसा मला या डोळ्याला दिसणारं जग दाखवतो. पुढच्या आरशात डोकून पाहायला मी विसरत नाही. तो या दृष्टी पलीकडेही एक जग आहे ते बघायला शिकवतो. अशी सर्व आघाड्यांवरती तयारी जोरात चालू होती. पण प्रत्यक्ष चित्रात मी काय करायचं आहे हे काही सुचत नव्हतं. हो, कारण मला A फॉर ॲपल, B फॉर बॅट असे 4 नव्हते करायचे. चित्रकला ही ललित कला आहे. चित्रकलेची जी एक बेसिक क्वालिटीज आहेत ह्या बिलकुल कमी न होता त्याच्या कारागिरीमध्ये तडजोड न करता मला चित्र करायची होती की जी आपल्यांना सारख्या डोळसांनाही आवडतील आणि त्याबरोबरीने अंधांना सुद्धा आनंद घेता येतील. त्या दिवशी अंधशाळेत गेलो होतो. त्या एक मुलगा बसला होता, वाचत बसला होता. मी जवळ जाऊन बघितलं, पुस्तक कोरं. मी अजून जवळ गेलो, मला काही कळेना. वाकून बघितलं, हा पुस्तकाकडे बघतही नव्हता. पुस्तक कोरं, हा पुस्तकाकडे धड पाहत पण नाहीये आणि झरा 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 बोटं फिरत वाचतोय. माझ्या लक्षात आलं काय त्याच्यावरती उंचवटे खड्डे कागदावरती, बस बाकी काही नाही. चित्रांमध्ये टेक्स्चरचे पॅटर्न्स असतात. तसे पॅटर्न्स त्याच्यावर तो हात फिरवत होता ते ब्रेल होतं. आणि झटकन ट्यूब पेटली की मला जर ब्रेल आलं, मी जर ब्रेल शिकलो आणि ते ब्रेल मी जर कॅनव्हासवर आणलं तर अंधमित्रांचा चित्रापर्यंत त्यांना घेऊन यायचा, तो आनंद द्यायचा जो मार्ग आहे हा सुकर होईल. ही जी दरी आहे ही कुठेतरी कमी होईल. मान्य आहे, ब्रेल कोण शिकवणार, अनेक प्रश्न होते. त्याच्यावर माझा निघतो. मी 6 महिन्यात ब्रेल शिकलो. त्याच्या पुढच्या 6 महिन्यात ते ब्रेल कॅनव्हासवर कसं आणायचं याचा प्रचंड खटाटोप मी ते केलं. आणि माझं पहिलं अंधांनाही अनुभवता येईल असं चित्र तयार झालं. आपण ते बघूया. स्टुडिओमध्ये मी ते चित्र लावलं. माझ्या 2 अंध मित्रांना मी बोलावलं. त्यांना काहीच सांगितलं नाही. चित्रापाशी येऊन उभं केलं. त्यांना म्हणालो पहा. ते दोघं आले, पटपटपट चित्रापाशी आले. चित्रावरती दोन्ही हातांनी चाचपून पाहायला लागले. ही फ्रेम वाटते, हा फळा वाटतोय, हे टाईलसारखं काहीतरी आहे. करता करता एकाचा हात या ब्रेलपाशी आला आणि ब्रेलपाशी आला तसा त्याचा चेहरा पटकन काहीतरी ओळखीचा लागल्यासारखा खुदकन तो हसला. त्यांनी पहिलं वाक्य वाचलं आणि तो म्हणाला अरे 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 अरे, त्याचं जे नाव होतं त्याला संदीप. संदीप इकडे बघ, काहीतरी दिसतंय. मी शेजारी उभं आहे. हो, तो असंच म्हणाला होता. हेच शब्द होते, एकही शब्द इकडचा इकडे नाही. अरे संदीप इकडे बघ, काहीतरी दिसतंय. आणि मग सर्व कडेतून, सर्व कोपऱ्यातून चित्राला हात लावून त्याने ते चित्र जितकं म्हणून पाहता येईल ते पाहिला. शिवकुमार शर्मांच्या या चित्रामध्ये शिवजींचे संगीताबद्दलचे विचार मी चित्रित केलेत. ते त्यांनी वाचून काढले.
हे त्यांचे एकमेकांशी गप्पा मारायला लागले, हसायला लागले, प्रश्न विचारायला लागले एकमेकांना, हे काय असेल. कारण शिवकुमार शर्मा असं लिहिलं नाही आहे मी कुठे, कारण ते महत्त्वाचं नाही आहे. माणूस महत्त्वाचा नाही आहे, माणसाची त्याच्या कामाकडे बघण्याची जी वृत्ती आहे, त्याचं जे काही गंमत आहे, जिद्द आहे आणि जो दृष्टिकोन आहे तो महत्त्वाचा आहे. ते वाचून झाल्यानंतर चित्राला लावलेल्या, पुढे लावलेल्या संतूरच्या खऱ्याखुरा तारा, त्यांचा हात त्याच्यावर पडला एकाचा आणि ते वाजल्या. संतूर झंकन वाजल्यानंतर ते शारले असे आणि त्यांना जो काही आनंद झाला ते दोघं हसायला लागले आणि अक्षरशः टाळ्या पेटत नाचायला लागले. काय करून काय नको असं झालं. पलीकडे मी उभा होतो. माझी परिस्थिती पण काही फार वेगळी नव्हती. फरक एवढाच होता की त्या जोडीला डोळ्यातनं येणाऱ्या धारा मला कंट्रोल करणं अशक्य झालं होतं. आपण एक लक्षात आलं, आपण केलेलं चित्र यांच्यापर्यंत पोचतंय, यांना ते आवडलंय. नकळत लक्षात आलं, अरे चित्रकलेचे मूळ घटक बिंदू, रेषा, आकार, रंग, पोत या चित्रकलेच्या मूळ 5 घटकांमध्ये माझ्याकडून, माझ्यापुरतं तरी मी म्हणतो, 6वा घटक, 6व्या घटकाची भर पडली होती. बघता बघता मला सुचलं आणि त्या 5 घटकांच्या पुढे त्या घटकाला मी नाव देऊन टाकलं इमोशनल डिकोडर. पुढे हे चित्र अशाच पद्धतीचे चित्र काढायचं ठरवलं. पुढचं चित्र तयार केलं. या चित्राचं नाव आहे द वॉल. स्टेजच्या या कोपऱ्यापासून जवळजवळ या कोपऱ्यापर्यंत 24 फूट लांब आणि 6 फूट उंच या आकाराचं हे चित्र माझ्या सर्व अंध मित्रांचं अतिशय लाडकं चित्र. मला सुद्धा खूप आवडतं. याचं कारण चित्राच्या मध्ये ही जी मुलगी आहे, या मुलीला मी माझ्या चित्रांच्या सिरीजचा ब्रँड अँबॅसेडर म्हणतो, कारण तिला मी त्या दिवशी पाहिलं होतं रस्ता क्रॉस करताना. ती मुलगी आपल्यासारख्या डोळसांशी संवाद साधते. ती म्हणते, तिथे मी ब्रेलमध्ये कविता लिहिली आहे आणि ही कविता अंधमित्र आपल्याला वाचून दाखवतात आणि ही वाचल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की अंध ते आहेत का आपण आहोत. कवितेच्या 2 ओळी सांगतो. दिसत नसलं मला जरी, दिसत नसलं मला जरी, पाहू शकतो सारं मी, तुम्हाला सारं दिसूनही तुम्ही काहीच कसं पाहत नाही. त्या सिग्नलला पाहायला तुम्ही जर, तर मधला पिवळा दिवा लावलाय, नाही हिरवा नाही लाल. आज आपल्याला विचार करायचा आहे, आपल्याला ठरवायचं आहे, पिवळा दिवा आहे, स्टान्स आहे, पाय उचललाय, हा पुढे न्यायचा आहे का मागे आणायचा आहे, हे आपल्या हातात आहे. आपण या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. तर असं हे चित्र गोपाळ नावाचा एक मुलगा मुंबईच्या प्रदर्शनामध्ये पाहायला आला. अतिशय गमत्या. आता असं एक वेगळंच कॅरेक्टर असतं तसं, ह्याची हातात पांढरी काठी आणि हसत होता, असं मस्त छान हसरा आला. आणि तो जो मुलगा आहे त्या मुलापाशी गेला, त्याला आउटलाईन केली चित्रांना. या चित्रांना आउटलाईन केली आहे, त्यामुळे त्यांना चित्राचा आकार कळतो. चित्रात माणूस काय करतोय, बसलाय का, उभा आहे का, सायकल, हे सगळं कळत असतं. तो म्हणला की हे मला डोकं वाटतंय, डोकं. अरे म्हणलं डोकंच आहे. नाही पण हे असं मध्ये काय आहे. अरे म्हणलं तो कान आहे. नाही असं मध्येचे गोल लागतंय ते. हो म्हणलं बरोबर आहे, कानाच्या मध्ये भोक नसतं का, ते भोक आहे. त्या भोकाला त्याला हात लावून दाखवला आणि मग 1 मिनिटभर त्यांनी जो काय विचार केला, मला प्रश्न पडला तर हा काय करतो. पण काही नाही, असं शांत विचार केला. 1 मिनिटभर तंद्री लागली आणि एखादा
खगोल खगोलशास्त्रज्ञ एखादा ताऱ्याचा शोध लावावा तशा आविर्भावात म्हणाला, हा इकडे बघतोय म्हणला. अफाट होतं ते. मी इतका खुश होतो. पुढच्या चित्रामध्ये अंधळी कोशिंबीर खेळणारी मुलगी तिच्या डोळ्यापाशी हात लावून सारखा, हिचे डोळे कुठे आहेत, हिचे डोळे कुठे आहेत. मला प्रश्नाचं उत्तर देणं अवघड गेलं. मी त्याला सांगितलं तर पट्टी बांधली आहे, त्याला मी आउटलाईन केली नाही आहे, त्यामुळे डोळे हाताला लागणार नाही तुझ्या. नाही ते मान्य मला, पण मला असं बोट लावून दाखवा ना ते डोळे नक्की कुठे आहेत ते. मी तिथे त्याला हात ठेवला आणि मी तिथनं निघून गेलो. मी त्याला उत्तर देऊ शकलो नाही पुढे. हे अशा पद्धतीने ते पाहत असतात. दिलीप प्रभावळकरांचं चित्र, या चित्राचं वैशिष्ट्य असं की चित्रकलेच्या इतिहासात ह्या चित्राला सिनेमात जसा प्लेबॅक असतो तसं या चित्राला प्लेबॅक आहे. आणि चित्रात दिसणाऱ्या 10च्या 10 व्यक्तिरेखा आपल्याशी त्यांच्या खास आवाजात चिमणराव, गांधी, त्यानंतर पलीकडे दीप्ती प्रभावळकर त्यांच्या आवाजात ते बोलतात. हे मला स्वतः दिलीप प्रभावळकरांनी ते धारून रेकॉर्ड करून दिले. अमिताभ बच्चन, हेलन केलर आणि एन सुलिव्हान असे जरी या चित्रात दिसत असले तरी मला ते अपेक्षित नाही आहे. ते आपल्यासाठी आहेत. अंध व्यक्ती जेव्हा या चित्रावरती हात फिरून बघतात तेव्हा ते शोधत असतात तो त्यांचा टीचर. कारण या चित्राची थीम आहे द टीचर, द हिस्ट्री, ड्रीम अँड नाऊ. ड्रीम टीचर उभा केला आहे ब्लॅक सिनेमातल्या रोलनी, अमिताभनी. खाली आहे ती हिस्ट्री आहे आणि नाऊ जे आहे तो आजकालचा टीचर अंध व्यक्ती त्यात शोधत असतात. सचिन तेंडुलकरचं हे चित्र आपल्यासारख्या डोळसांपेक्षा अंध व्यक्तींना जास्त भावतं. कारण सचिन कसा दिसतो ह्यापेक्षा सचिन कसा आहे हा सचिननी सचिनच्या बायोग्राफीमध्ये लिहिला एक छोटासा प्रसंग. तो कोणालाच माहीत नाही आहे, तो त्यात मी चित्रित केला आहे आणि तो आपल्यापेक्षा अंध व्यक्तींना वाचता येतो. आणि ते वाचताना ते खूप भावूक होतात आणि हे चित्र त्यांचं खूप लाडकं आहे. अशी ही 25 चित्रांची चित्रमालिका, याचं प्रदर्शन मी नेहरू सेंटरच्या आर्ट गॅलरीमध्ये केलं. सर्व उच्चांक मागे टाकत 635 अंध व्यक्तींनी ते चित्र प्रदर्शन तेव्हा पाहिलं. डोळस व्यक्तींची गणना मी केली नाही. त्याहीपेक्षा मला जास्ती महत्त्वाचं वाटतं 355 नेत्रदानाचे फॉर्म्स या प्रदर्शनामध्ये भरले गेले. कोणतंही आवाहन न करता, कोणालाही न सांगता प्रदर्शनाची मांडणी आम्ही अशी करतो की इथून एंट्री आहे, पाहत चित्र पडून बाहेर पडत असताना तिथे नेत्रदानाचे फॉर्म ठेवलेले असतात आणि तिथे मी त्याच्यावर एक छोटंसं लिहिलेलं असतं, आपण दृष्टिकोन देऊ म्हणता देता येणार नाही, दृष्टी तर देता येईल. बस एवढं वाचून 355 लोकांनी ते फॉर्म भरले. 17 जणांनी अवयवदान, देहदान अशा इच्छा व्यक्त केल्या. ह्याच प्रदर्शनातला एक अनुभव सांगतो. 10 वर्षाची एक चिमुरडी धावत आली. तिच्या हातात एक फॉर्म होता. काका माझ्या बाबांनी नेत्रदानाचा फॉर्म भरलाय. म्हटलं छान, ऐका ना. म्हटलं काय? हे नेत्रदानाचा फॉर्म भरलाय बाबांनी. आता उद्या बाबा मेले की हे डोळे जातील एका अंध व्यक्तीला. पुढे ती अंध व्यक्ती मेली की ते डोळे पुढच्या अंध व्यक्तीला. नाही म्हणजे काय आहे, त्या अंध व्यक्तीला त्या डोळ्याचं महत्त्व पक्क माहीत आहे. एक वेळ आपण करू न करू पण ती अंध व्यक्ती ते डोळे पुढच्या व्यक्तीला नक्की पास करेल. काय माझं बोलणंच खुंटलं. 10 वर्षाची ती चिमुरडी जाता जाता सहज रिसायकलिंग ऑफ व्हिजनची कल्पना माझ्या पुढे अशी सहज मांडून गेली. हो, अजून एक छोटासा प्रसंग सांगतो.
60-62 वर्षाचे गृहस्थ आले होते. त्यांनी मला बोलावलं. आले, त्यांनी माझे हात हातात घेतले. चित्रातलं मला काहीच कळत नाही, पण मोदीजी, प्रभा वळकर, रविशंकर चित्र मला खूप आवडली. अत्यंत जिवंत बोलकी चित्र आहे तो. हे थँक्यू म्हणालो. पुढे त्यांना वेगळं सांगायचं होतं. ते तिकडे बोट करून दाखवले. मी इथे आलो ते त्याच्यामुळे. साधारण कॉलेजमधला एक किडकिडीत मुलगा, पाठीला हॅवरसॅक, व्हाईट केनची घडी केलेली, अशी पाठीत खूप असलेली, हे टिपिकल चित्र आहे या अंध व्यक्तींचं, अंध मित्रांच्या. त्याला घेऊन आलो. सॉरी, त्यांनी मला इथे आणलं. 3 दिवस मागे लागलाय, आपण जाऊ जाऊ जाऊ. तुम्हाला सांगतो, तो केवढा खुश झाला इथे आल्यापासून. तो सारखा इथे हात लावतोय. हे बघा रविशंकर, त्यांची सतार अशी वाजते, हे माझे सर, असं तो इतकं सांगत होता. काय करून काय नको त्याला झालंय. इथे त्याला घेऊन आलो आणि आई वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन गेल्याचं सुख मिळालं, म्हणला, पुण्य लाभलं म्हणाला. ऑपरेशन केलं तर दिसू शकेल अशी परिस्थिती आहे. ब्लाइंड स्कूलमध्ये एका मसाजरचा कोर्स करतोय. दर 15 दिवसांनी, 1 महिन्यानी आय बँकेत जातो. कोणाचे डोळे आलेत का पाहतो. नकारार्थी मान घेऊन घरी येतो. बोलत नाही कोणाशीच, पाहवत नाही हो. त्याने माझे हात पटकन दाबले. म्हणाला, ते जाऊ दे हो, त्यात ती दृष्टी जाऊ देत, पण सर तुम्ही ही जी दृष्टी त्यांना देताय ना, ती त्या दृष्टीपेक्षा लाख मोलाची आहे. तर ह्या पद्धतीचं चित्रकृती आजपर्यंत जगात कोणीही केली नाही आणि जगात कुठेही नाही. ह्या चित्रकृती मागचं प्रेरणास्त्रोत, प्रेरणास्थान, त्याच्यातले काही घटक आज इथे आहेत आणि त्या सर्वांना मी इथे उभं राहून अभिवादन करतो आणि त्यांना मी थँक्स म्हणतो. थँक्यू.